गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी यामध्येच ठेवलेली आहे। सर्वात आधी हे पाऊण वाटी शेंगदाणे या पद्धतीने भाजून घेऊया। शेंगदाणे उलटणीने खालीवर करत छान खमंग आणि कडक भाजायचे आहेत। सर्व शेंगदाणे एकसारखे भाजण्यासाठी ते सतत खालीवर करूया। शेंगदाण्याच्या वरची साल अशी निघायला सुरुवात झाली की समजावे शेंगदाणे मस्त कडक भाजलेले आहेत। त्याचबरोबर शेंगदाण्यावर असे ब्राऊन रंगाचे डॉट्स पण दिसायला हवे। या पद्धतीने कडक खमंग शेंगदाणे भाजले तर त्याचा कूट देखील मस्त बनतो। आता हे भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी बाजूला प्लेटमध्ये काढूया। मध्यम आचेवर कढईमध्ये 3 वगळी तेल टाकूया। तेल तापताच त्यात टाकूया पाव छोटा चमचा बारीक मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, पाव छोटा चमचा हिंग आणि अर्धा छोटा चमचा हळद। सर्व साहित्य छान तळल्यानंतर वरून टाकूया ही 1 पाव निवडलेली गवार। गवार निवडताना गवारीचे वरचे टोक काढून तिचे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये तुकडे करून घ्यावे। जास्त बी असलेली निब्बर गवार बाजूला काढावी। छान कोवळी ताजी गवार घ्यावी। आता ही निवडलेली गवार अशी पाण्यात धुतल्यानंतर ती कढईत टाकूया। आता टाकूया 1 छोटा चमचा लाल तिखट। तिखटाच्या हिशोबाने प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ। चमच्याने मिक्स करूया व्यवस्थित। गवार छान मिक्स झालेली आहे। आता गवार शिजण्यासाठी कढईवर 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम कमी करावी तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट तयार करूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे पाऊण वाटी छान खमंग कडक भाजलेले शेंगदाणे टाकूया। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकूया। आता याला आपण जाडसर खडबडीत बारीक करूया। या पद्धतीने शेंगदाणे आणि लसूण आपण बारीक करून घेतलेले आहे। 7 मिनिटे झालेली आहे। कढईवरील झाकण बाजूला करूया। गवार छान मऊ झालेली दिसते आहे। चमच्याने मिक्स करूया। गवारीची सुक्की भाजी बनवताना त्यात शिजण्यासाठी पाणी टाकण्याची आवश्यकता नसते। फक्त गवारीच्या शेंगा घेताना त्या छान ताज्या कवळ्या घ्याव्या। त्यामुळे सुक्की भाजी बनवताना एका वाफेतच गवार शिजते आणि चविष्ट देखील होते। गवार छान मऊ शिजलेली आहेत। आता यानंतर आपण हा खडबडीत जाडसर तयार केलेला लसूण आणि शेंगदाण्याचा कूट कढईत टाकूया। हाय फ्लेमवर चमच्याने भाजी मिक्स करूया। शेंगदाणे आणि लसणाचा कूट व्यवस्थित मिक्स होताच 1 मिनिटभर कढईवर झाकण ठेवूया। 1 मिनिटानंतर भाजीवरील झाकण बाजूला करूया। उलटणीने तयार गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी खालीवर करूया। या पद्धतीने गवारीच्या शेंगा छान परतवल्यानंतर शेंगा चवीला अप्रतिम लागतात। खूपच छान, खूपच टेस्टी, दिसायला सुरेख, अगदी पाहता क्षणी खावीशी वाटेल इतकी सुंदर झालेली आहे ही गवारीच्या शेंगाची सुकी भाजी। अशी गवारीची भाजी टिफिनला देऊन बघा, प्रचंड आवडीने खातील टिफिन। नक्की ट्राय करा। गॅस बंद करून तयार गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। ही भाजी डाळ भातासोबत तोंडी लावायला देखील बनवू शकता। मग कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत।